चलो बाय. तुम्ही काय बघायला आलेला आता? ते ड्रॅगन काय म्हणते तू? ड्रॅगन फ्रुट्स. ड्रॅगन फ्रुट्स चा आम्ही शेती बघायला आलेलो इथे. शेती बघायला आलो होतो आणि कसं लागतं फळ ते मला काही बघायचं होतं जरा. हा मग बघितलं का तुम्ही? तुम्ही आता बघितलंय? तुम्हाला पण दाखवतो. हो आणि तुम्हाला पण दाखवतो कशी बागायत करायची. ऊस करण्यापेक्षा हे भारी आहे. हा खाली घाण आहे आणि वर फळं लागलेत. कसं आहे बघा कसा शेतकरी डोकं बघा. थोडे आता बघून झाले पोटा पाण्याचं जाऊन घरी बघायचं. आता शेती बघून झाल्या. शेती बघून झाले. मग करायचा विचार आहे का नाही? असं करायचा विचार आहे पण आपल्या भागची जमीन नाही ना अशी. हा त्याला जमीन कशी लागते? जमीन अशी कावट पिकावं लागते. आपली पानाडी जमीन आहे. बागायत शेतीदार. इकडे पाऊसमान कमी आहे तिकडे पाऊसमान जास्त आहे. कॅनेलचं पाणी शेतात शिरतं आणि त्यामुळं पिकं जास्त येत नाहीत. आपल्या लोकांनी नाद नाही. आधुनिक शेती करायचा. नुसतं ऊस भात मक्क याच्यावर तर काही येत नाही. हा या बांधाला जा त्या लोकांच्या बांधाला जा. ते जर उपड आपल्यात लाव हत्ती गावात. हो लय भारी. आता नाद हत्ती गवताचा. जरासा दुधाचा शोक लागलाय माणसाचा. दुधाचा शोक लागलाय ना? हो त्यामुळे जरा हत्ती गावात का. पहिल्या स्टार्टला मी लावलं तेव्हा माझ्यावर लोक हसले तिथं. आता तुझं सगळं फॉलो करायला लागलेत काय? आता माझं बघून आता चांगली शेती पाडते. मी जरा पडाक शेती तरी लावली होती पण मी आता चांगली शेती लावली. हा बरं अशा रीतीने तुमचं झालं असेल तर जाऊया का आपण? हो आता जाऊया बाबा. मला सकाळची खायची थोडी सवय आहे पण फक्त मी ब्लॅक टी पिऊन आलोय आता. आता घरी जाऊन जेवण करायचं ना? जमत नाही उपाशी पोटावर फिरायला. खाऊन पिऊन जे काय असेल त्या आरामात. मग काय त्याला लाईक करा. माझी पोर मला उपाशी राहून देत नाहीत. मळून घालतात काय? उपातापास करून देत नाहीत. पोटाला खादी म्हणते. बरं चला झाले आता आमचं एवढं बोलून. लाईक करा शेअर करा. काय गुड नाईट. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय. छान आवडला तुम्हाला? आवडला खूप आवडलं. बघितलं शेतावरनं शेती बघून आलो आणि वाटत आणि नाश्ता केला. एक नंबर वडापाव होता आणि भजी पण छान होती. वातावरण पण गावचं छान. गावालाच राहू वाटते. गावालाच राहू वाटते. शेतीचं कष्ट जरा कमी पडते मला. त्यांना अवघड होत्या. नाही तर गावाला राहणार तू? नाही तर मला गावालाच आवडतं. भजी अशी कधीच खाली नव्हती. छान आहे. भजी खाऊन एक पार्सल घेऊन जाऊ आणि घेतला. आणि तुझे प्रेमा बघितलं मग शेंडफळ आहे. जोरावलं साऱ्याच्या उरावलं. जोरावलं साऱ्याच्या उरावलं. तर हे हॉटेल होतं आपल्या दादांचं आणि आपण इथं नाश्ता करायला आलो होतो. दादा हे किती वर्ष झालं तुमचं हॉटेल आहे? 13 वर्ष झाले काय? पहिलं छोटं होतं ना? आता नंतर इकडे टाकलं. पहिल्यांदा खाली एकदा हे केलं होतं ना, शिफ्ट केलं होतं. आपलं लोकेशन काय इथलं?
कासेगाव ते शिरशी रोड हां. वाचवली फाट्यावर आपलं दुकान. ओके ओके. गब्बर वडापाव हे नाव का ठेवलं? काय नाही ना, आमच्या मुलाला गब्बर गब्बर म्हणत होते म्हणून गब्बर. ओके ओके, धन्यवाद.